शिरोली तालुका हातकणंगले येथील तरुणाने 10 ते 15 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार याचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्या सहकाऱ्यांसह आर्थिक आणि शारीरिक शोषण केले. एका पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हिंदुत्ववादी संघटनांनी गाव बंद ठेवून हजारोच्या संख्येने एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. संबंधित तरुणासह त्याला मदत करणाऱ्या सर्वांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सर्वच राजकीय पक्ष शिरोली गावात संपूर्ण वातावरण तणावपूर्ण बनले. निषेध मोर्चा काढण्यासाठी परवानगी नाकारल्याने काही संघटनांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी वादावादी झाली. लव जिहाद हाच उद्देश ठेवून अनेक तरुणींचे लैंगिक शोषण करणाऱ्या शाहिद संधे आणि त्याचा साथीदार यांच्यावर तमाम ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. भाजपचे आमदार अमल माडिक, जनस्वराज्यचे आमदार अशोकराव माने, शिवसेना उबाटा पक्षाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय चौगले, नामदेव गिरी, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, भाजप जिल्हा सदस्य सतीश पाटील, शिरोलीचे माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, अर्जुन चौगले, बजरंग दलाचे निलेश शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्ते गाव कडकडीत बंद ठेवून शिरोली फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानीजवळ जमले. इथूनच शिरोली ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून जात असताना पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगून मोर्चा काढण्यास बंदी घातली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलीस दलासह मोठा फौजफाटा घेऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम तरुणाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच सरकारच्या सगळ्या योजनेचा लाभ न देणं, त्यांना गावामध्ये बंदी करणं, त्यांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य न करणं ही भूमिका आज या ठिकाणी आपण घेऊन आपण या वृत्तीचा निषेध करून या ठिकाणी सगळे जे एकत्र आलेले आहोत. पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करते, सहकार्य करेल, पण त्याचबरोबर आपण या ठिकाणी मुकमोर्चा काढण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाची परवानगी घेऊन 2 दिवसांमध्ये आपण ताकद या दिवशी भूमिका आपली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. या घटनेचा मी निषेध करतो. आपण या ठिकाणी त्याबद्दल पुन्हा स्वागत करून मी आपण